नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. म्हैसाळ बॅरेजच्या कामाचे कनवाड हद्दीतील भूसंपादन पाटबंधारे विभागाने पूर्ण करावे. गेली 3 वर्षापासून कृष्णा नदीवर कनवाड म्हैसाळ दरम्यान पाटबंधारे विभागाकडून बॅरेजचे बांधकाम सुरू आहे. सदरच्या बॅरेजच्या बांधकामासाठी आणि पोस्ट रस्त्यासाठी कनवाड हद्दीतील जमिनीचे भूसंपादन होणं गरजेचं आहे. यापूर्वी शेतकऱ्यांच्या वतीनं पाटबंधारे व महसूल विभागाकडे वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली होती. त्याबाबत माननीय तहसीलदार सो शिरोळ यांच्या 23/4/2026 रोजी मीटिंग घेण्यात आली होती. त्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे 1 महिन्याच्या आत सदर भूसंपादनाची मोजणी होऊन शेतकरी निहाय मोबदला ठरवण्यासाठी भूसंपादन समितीकडे प्रस्ताव पाठवायचे होते. त्याबाबत माननीय तहसीलदार सो शिरोळ यांच्या 23/4/2026 रोजी मीटिंग घेण्यात आली. त्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे 1 महिन्याच्या आत सदर भूसंपादनाची मोजणी होऊन शेतकरी निहाय मोबदला ठरवण्यासाठी भूसंपादन समितीकडे प्रस्ताव पाठवायचे ठरले होते. पण अद्यापही अजून योग्य ती कार्यवाही झाली नाही. फक्त मोजणी होऊन नकाशा झालेला आहे. पण भूसंपादनाचा प्रस्ताव तयार करून तो मोबदला ठरवण्यासाठी भूसंपादन समितीकडे देणं गरजेचं आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर प्रस्ताव तयार करून भूसंपादन जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवावा. यासाठी कार्यकारी अभियंता म्हैसाळ, ताकारी उपसा सिंचन विभाग व तहसीलदार सो शिरोळ यांना हे सर्व निवेदन देऊन तशी मागणी करण्यात आली. तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी बॅरेजच्या बांधकामासाठी म्हैसाळ हद्दीत घातलेला मातीचा बांध 15 दिवसामध्ये काढावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा सुद्धा देण्यात आला. यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, गोपाल चव्हाण, वाजिद इनामदार, संभाजी जाधव, सरफराज इनामदार, अरुण खाडे, रफिक इनामदार, उत्तम हिंगमिरे, पिंटू खाडे इत्यादी शेतकरी उपस्थित होते. तालुक्यामध्ये कृष्णा नदीवर गेली 3 वर्षापासून म्हैसाळ कनवाड बंधारा बांधायचा चालू आहे. वाढीव बॅरेजचं काम त्या ठिकाणी चालू आहे. या कामासाठी जे भूसंपादन आहे, जे शिरोळ तालुक्यामध्ये या ठिकाणी भूसंपादन होणे गरजेचं आहे. ते भूसंपादन अद्यापही झालेलं नव्हतं. त्या मागण्या घेऊन गेल्या 2 महिन्यापूर्वी आम्ही आंदोलन केलेलं होतं. त्यानंतर तहसीलदार कार्यालयामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ठरलं की बाबा 23/3ला ती बैठक झालेली होती. त्यामध्ये ठरलं की 1 महिन्यामध्ये भूसंपादन प्रस्ताव मोजणी करून करायचा आहे. अद्यापही कार्यालयाकडून कोणती हालचाल दिसली नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलं आणि हा जो भूसंपादनाची कारवाई आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी आणि शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला तात्काळ द्यावा असं आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. अन्यथा भविष्यात आपल्याला आंदोलन करायला लागू नये. तसेच आता पावसाळा सुरू व्हायला 1 महिना आहे आणि 1 महिन्यामध्ये पावसाळा सुरू होणार आहे. तर नदीमध्ये जो कॉपर डॅम घातलेला आहे म्हैसाळकडच्या बाजूला गेल्या वर्षी, त्यामुळे इकडली जमीन कातरून गेली, तसं परत व्हायला नको म्हणून यावर्षी ती काळजी घेऊन या पाटबंधारे विभागानं त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला सूचना देऊन तो बांध काढायला सुरुवात केली पाहिजे. येत्या 15 दिवसात हा बांध नाही काढला तर आम्ही या ठिकाणी परत आंदोलन सुरू करू आणि भूसंपादनाची सुद्धा प्रक्रिया त्यांनी चालू नाही केली तर परत आंदोलनाचा इशारा या ठिकाणी देत आहे. धन्यवाद. हिरकणी न्यूज करिता सहसंपादक राहुल गायकवाड, अर्जुनवाड. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.